नमस्कार सर्वांना. आज आपण तृतीय घटकः मधील दुसरा चॅप्टर म्हणजेच आपला 12वा पाठ आत्मनेपदीया हा पाठ आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी ह्या पाठामध्ये जे काही सुभाषित आहेत ते बघण्यापूर्वी आपल्याला एक कॉन्सेप्ट इकडे क्लिअर ठेवायची आहे. बघा, संस्कृतमध्ये जे धातू आहेत ते दोन प्रकारचे असतात. एक परस्मैपदी धातू व दुसरा जो असतो तो आत्मनेपदी धातू. आत्मनेपदी आणि परस्मैपदी. मागे जेवढे आपण काही पाठ बघितले, जसं आपण बघितलं जे वर्ब्स म्हणजेच आपण क्रियापदं बघितली, गच्छती असेल, पठती असेल, धावती असेल, लिखती, रक्षती, जेवढे पण ज्याच्या शेवटी आपण ती, तहा, अंती, सी, थहा, थ, मी, वहा, महा हे जिथे आपण प्रत्यय बघितले ते सगळे परस्मैपदी प्रत्यय होते. ते सगळे काय होते? परस्मैपदी प्रत्यय होते. आता आपल्याला ह्या पाठामध्ये आत्मनेपदी धातू बघायचे आहेत. त्याच्या मागे जे प्रत्यय लागतात ते ती, तहा, अंती नसून तिकडे ते लास्टला आपल्याला काय बघायला मिळेल? ते बघायला मिळेल. जसं इकडे आहे बघा, विद्यते, वंदते, शोभते असं. म्हणजे जर आपण इकडे बघितलं, थांबा मी तुम्हाला दाखवते, आपल्या भाषासूत्रममध्ये दिलेलंच आहे. जेव्हा आपण भाषासूत्रम 3 पाहूयात तेव्हा मी तुम्हाला आत्मनेपदी एकदम डिटेल्डमध्ये शिकवीन. बघा, भाषते, ते इथे अंते, से इथे द्वे, ई वहे महे. सो आपल्याला आता हे प्रत्यय लक्षात ठेवायचेत. कोणासाठी? आत्मनेपदी धातूसाठी. पण कशामध्ये? लट लकारः वर्तमान कालः. जे मी आत्ता काही बोलली तुम्हाला, गच्छती, गच्छतः, गच्छन्ति, गच्छसी, गच्छतः, गच्छथ, गच्छामी, गच्छावः, गच्छमः. आपण हा गम धातू घेतला, पण तो कशातला होता? प्रेझेंट टेन्स. तो वर्तमान कालमधला होता. आता आपण वर्तमान कालः लट लकारः, ज्याला दुसरं नाव आहे, आत्मनेपदीचे प्रत्यय आपण बघणार आहोत. ते इथे अंते, से इथे द्वे, ई वहे महे. त्याचप्रमाणे ते कसं येईल हे बघ. ते इथे अंते, से इथे द्वे, ई वहे महे. तसं विद्यते, विद्येते, विद्यन्ते. बरोबर? अशा प्रकारे तो धातू आपला चालणार आहे. ह्या पाठामध्ये तुम्हाला जे काही क्रियापदं दिसतील ती सगळी क्रियापदं तुम्हाला आत्मनेपदीमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे तुम्हाला परस्मैपदी जे प्रत्यय तुम्ही ऑलरेडी बाय हार्ट केलेले आहेत, ती, तहा, अंती वगैरे, ते इथे तुम्हाला दिसणार नाहीत. सो हा एक मेन कॉन्सेप्ट आहे आत्मनेपदी किंवा ह्या पाठाची. डिटेल्ड आत्मनेपदी आपण भाषासूत्रम 3 मध्ये बघणार आहोत. इकडे फक्त आपल्याला सुभाषित जे आहेत ते आपण लर्न करूयात. ओके, फक्त धातू तुम्ही हे लक्षात ठेवा, धातू दोन प्रकारचे आहेत, परस्मैपदी व आत्मनेपदी धातू. ओके, आता बघूयात आपण एक एक सुभाषित व त्याचे अर्थ. अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारती, व्ययतो वृद्धिम आयाति, क्षयम आयाति संचयात. अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारती. भारती म्हणजे सरस्वती. सरस्वती जी की कोण आहे? विद्येची देवता आहे. आता बघा, जो सरस्वतीचा कोश आहे, कोश म्हणजे तुम्ही इकडे डिक्शनरी घेऊ शकता किंवा ज्ञान घेऊ शकता, ज्ञान, नॉलेज, खजिना बोलू शकता इकडे तुम्ही. कोशोयमचा अर्थ खजिना आपण तुम्ही इकडे घेऊ शकता. तर जो सरस्वती मातेचा जो खजिना आहे म्हणजेच काय? व्हॉट इज द ट्रेजर ऑफ सरस्वती माता? इज नथिंग बट नॉलेज, ज्ञान. सो तो ज्ञानाचा अपूर्व असा खजिना आहे. ज्ञान दिल्याने वाढते. व्ययतो वृद्धिम आयाती, क्षयम आयाती संचयात. जर तुम्ही ज्ञान कोणाला दिले, ते ट्रान्सफर केले, जे पण तुम्हाला काही माहिती आहे
जर तुम्ही ते दुसऱ्यांना सांगितले तर बघा आपल्या ते जास्त लक्षात राहतं, म्हणजे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, वाढ होते आपल्या ज्ञानामध्ये. पण जर तुम्ही त्याचा संचय केलात, म्हणजे त्याला स्टोअर करून ठेवलत, म्हणजे असं कंजूसपणा केलात त्या ज्ञानामध्ये, की आता हां मला हे माहिती आहे, आता मी हे कोणालाच नाही सांगणार, मी माझं नॉलेज कशाला कोणाला शेअर करू, मी एवढ्या मेहनतीने अभ्यास केला आहे, पाठांतर केलं आहे, रात्र रात्र जागून मी ज्ञान संपादन केलं आहे, तर मी कशाला कोणाला सांगू. तर त्याचा काय होतो, क्षय होतो, म्हणजे त्याला गंज लागतो, तुम्ही असं म्हणू शकता, किंवा त्याच्यामध्ये घट होते. कारण की बघा, जर तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही वर्षानुवर्षे तशीच ठेवलीत तर ती खराब होते. सेम ॲप्लिकेबल विथ नॉलेज. जर तुम्ही नॉलेज कोणाला दिलं नाहीत वेळेवर, त्याचा उपयोग झाला नाही, तर त्या नॉलेजचा कायच उपयोग. मग त्या नॉलेज तुम्ही असं म्हणू शकता की त्याचा क्षय होतो. तुम्ही जेव्हा ते नॉलेज स्टोअर करता तेव्हा त्याचा क्षय होतो. जेव्हा तुम्ही ते दुसऱ्यांना देता, तुम्ही हेल्प करता, तुमच्याकडे माहिती असलेली जी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता, तेव्हा तुम्हालासुद्धा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळते आणि तुमच्या नॉलेजमध्ये बढोतरी होते, तुमच्या ज्ञानमध्ये वृद्धी होते. सो एकंदर याचा अर्थ काय होतो, ज्ञान दिलाने वाढते. ही जी देवी शारदा आहे, म्हणजेच भारती आहे, तिचा जो विद्येचा खजिना आहे तो अपूर्व आहे, खूप आहे. खर्च करण्याने त्यात भर पडते आणि साठवून ठेवण्याने त्यात काय होते तर घट होते. त्यामुळे आपल्याकडे असलेली जी विद्या आहे ती आपण सतत इतरांना देत राहावी, ती अधिक पक्की होते त्यामुळे. आणि कुणालाही न देता जर ती विद्या आपण आपल्याकडेच ठेवली तर तिचा मात्र विनाश होतो, ती विस्मरणात जाऊ शकते. ओके, तर याच्यामध्ये जे पिंकमध्ये दिलेलं आहे विद्यते, ते आत्मनेपदी काय आहे, आत्मनेपदीमध्ये आहे ते. ओके, नाऊ लेट्स मूव ऑन टू सेकंड सुभाषित. सेकंड सुभाषित नाही म्हणता येणार, तो एक श्लोक आहे. तुम्ही हा श्लोक भरपूर वेळा ऐकला असेल. रामरक्षेमध्ये हा श्लोक येतो. मारुती स्तुती आहे ही, हनुमानरायाची ही स्तुती आहे, बरोबर. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आता बघा, ही स्तुती आहे म्हणजे काय, की आपण त्याची प्रशंसा करतोय. आता आपल्यावरनंच बघा, आपली जर कोणी प्रशंसा केली तर आपल्याला किती आवडते. तसंच जेव्हा तुम्ही हनुमानाकडे एखादं काही मागणं तुमचं असेल, इच्छा असेल, जर तुम्हाला ती मागायची असेल, तर ही प्रशंसा स्तुती म्हणजेच स्तुती हनुमानाची तुम्ही बोलू शकता. ओके, आता बघा, मनोजवं मारुततुल्य वेगम, मनोजवं मारुततुल्य वेगम म्हणजेच काय, की ज्याचं मन ज्याच्या मनाची गती ही कोणाच्या तुल्य आहे तर मारुत म्हणजे काय, हवा, वायू. तर हनुमानाच्या मनाची जी गती आहे, ज्याच्या मनाची जी गती आहे ती कोणाच्या समान आहे तर मारुत म्हणजेच काय, वायूच्या समान त्याची गती आहे, वायू समान त्याचा वेग आहे. तुम्ही पाहिलं असेल रामायणात वगैरे, हनुमान हा कोणाचा मानसपुत्र मानला जातो तर तो वायुपुत्र आहे, पवनपुत्र आहे, बरोबर, पवनसूत आहे तो. सो वायू समान ज्याचा वेग आहे. जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. आता बघा, तो जितेंद्रिय आहे. जितेंद्रिय म्हणजे त्यांनी सगळ्या इंद्रियांवर त्याच्या विजय मिळवलेला आहे. मग ते आपले जे काही इंद्रिय आहेत, षड्रिपू असतील आणि आपले जे सेन्सेस आपण म्हणतो, जे रूप, रस, गंध इत्यादी, त्या सगळ्या इंद्रियांवर ज्यांनी विजय मिळवलेला आहे. हे फार कठीण काम आहे, हे सहजासहजी कोणीच करू शकत नाही, पण ते हनुमंताने केलं आहे. त्यामुळे तो जितेंद्रिय आहे, त्यांनी त्याच्या सगळ्या सेन्सेसवर विजय मिळवलेला आहे. सो जितेंद्रिय इकडे हे त्याचं एक विशेषण आहे. आता बघा, तो कसा आहे तर
वरिष्ठम, म्हणजे जेवढे काही बुद्धिमान लोक आहेत त्या बुद्धिमान लोकांमध्ये सुद्धा ज्याची गणना एकदम श्रेष्ठतम आहे, बुद्धिमतांमध्ये सुद्धा जो श्रेष्ठ आहे असा जो हनुमान, जो जितेंद्रिय आहे, ज्याचा वेग मारुत समान आहे, असा हनुमान वातात्मजम, वात आत्मजम, वानर यूथ मुख्यम. वात म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलंय, वात आत्मजम, आत्मजम म्हणजे पुत्र, वात म्हणजे पवन म्हणजे आपलं हे वायुपुत्र. सो जो पवनाचा पुत्र आहे, वातचा आत्मज आहे, असा वानर यूथ मुख्यम. वानर म्हणजे मंकीज है ना, यूथ तो जो वानरांचा चमू आहे, वानरांचा जो पूर्ण ग्रुप आहे, त्या ग्रुपचा जो मुख्य आहे, जो लीडर आहे, वानर यूथ मुख्यम. आणि बघा महत्त्वाचं म्हणजे एवढे तर त्याचे विशेषण आपण इथे पाहिलेच. असा हनुमान काय आहे तर श्रीरामदूतम आहे. तो काय आहे तो महत्त्वाचं एकदम इकडे जर म्हणायला गेलं आपण तर तो श्रीरामदूत आहे. हनुमान डोळ्यासमोर आला म्हणजेच श्रीराम, तो श्रीरामाचा दूत आहे. असा जो हनुमान, जो श्रीरामाचा दूत आहे, त्याला त्या व्यतिरिक्त म्हणजे रामाच्या भक्ती व्यतिरिक्त त्याला काहीही नको आहे असा हनुमान, त्याला मी शरणम प्रपद्ये. अशा हनुमानाला मी नमन करतो, मी वंदन करतो. बरोबर. तर इकडे आपल्याला हनुमानाची स्तुती, मारुतीरायाची स्तुती पाहायला मिळते. त्याचे विशेषण, तो जितेंद्रिय आहे, तो सगळ्या बुद्धिमतांमध्ये वरिष्ठ आहे, तो पवनपुत्र आहे, तो सगळ्या वानरांचा मुख्य आहे, तो श्रीरामदूत आहे. आपल्याला माहिती आहे त्याने दूत म्हणून काय काय कामं केलेली आहेत. सो अशा हनुमानाला मी नमन करतो. ओके. नाऊ इकडे प्रपद्ये. प्रपद्ये हे आत्मनेपदीमध्ये वर्ब आहे, क्रियापद आहे. कुसुमम वर्णसंपन्नम, कुसुमम वर्णसंपन्नम गंधहीनं न शोभते, न शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा. ओके. सो कुसुमम वर्णसंपन्नम. आता कुसुमम म्हणजे काय तर फ्लावर्स, फुले, सुमन. वर्णसंपन्नम गंधहीनं न शोभते. आता बघा फ्लावरचं कॅरेक्टरिस्टिक हेच असतं की त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या रंगछटा असतात. तुम्ही जेवढे कलर्स बघितले नसतील तेवढे कलर्स आपल्याला फ्लावर्समध्ये, फुलांमध्ये पाहायला मिळतात. डार्क रेड असू देत, ब्लू असू देत, व्हायलेट कलर, येल्लो कलर, यू नेम इट अँड यू विल गेट इट इन द फ्लावर. एवढे मस्त रंग आपल्याला फुलांमध्ये पाहायला मिळतात. सो एक त्यांचं ते महत्त्वाचं आपण बोलू शकतो की एक कॅरेक्टरिस्टिक आहे की ते खूप ॲट्रॅक्टिव्ह असतात. आणि म्हणूनच मधमाशा असतील, वेगवेगळे कीटक असतील किंवा आपण ह्युमन बीइंगसुद्धा त्यांच्याकडे आपण ॲट्रॅक्ट होतो त्यांच्या कलरमुळे. आता बघा असं जे कलरफुल फ्लावर आहे, वर्णसंपन्नयुक्त असं जे फूल आहे, गंधहीनं न शोभते, म्हणजे जर त्याला सुवासच नसेल तर काय बाबा त्याचा उपयोग. म्हणजे चेरी ऑन केक आपण असं जसं म्हणतो की वा मस्त ते ॲट्रॅक्टिव्ह आहे, पण त्याला जर सुवासच नाही आहे तर काय उपयोग आहे. म्हणजे चाफा, त्याला सुवास पण आहे, त्याला छान कलर पण आहे. मोगरा पांढरा आहे पण वाव सुगंधी आहे, अनंत आहे. त्यानंतर सोनटक्का आहे, किती सुंदर यांना सुवास असतो. त्यामुळे आपल्याला ती हवीशी असतात ती फुलं, आपण ती देवाला वाहतो. पण काही फुलं असतात जी फक्त ॲट्रॅक्टिव्ह असतात पण त्यांना स्मेलच नसतो, गंधहीनम असतात, त्यामुळे ती शोभून नाही दिसत. बरोबर. विविध रंग असून सुद्धा ती काय होतात, ती शोभून दिसत नाहीत, ती उठून दिसत नाहीत. न शोभते क्रियाहीनम मधुरम वचनम तथा. मग तसंच जसं एखादं गंधहीन फूल चांगले कलर्स असून सुद्धा शोभून दिसत नाहीत, तसाच मनुष्य कितीही मधुर वाणी बोलणारा असला तरी जर तो कर्म करत नसेल तर तो सुद्धा शोभून दिसत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की आपण क्रियाहीन नसलं पाहिजे. आपण सारखं कुठलं ना कुठलं आपली कामं, आपली कर्म वेळेच्या वेळी करत राहायला पाहिजे. फक्त मधुर वचन नाही दिले पाहिजेत. मीन्स इट्स लाईक
आपण खूप बडबड करतोय पण त्या रिलेटेड आपण तशी ती कुठली ॲक्शनच करत नाही आहे. सो त्या गोष्टी शोभून नाही दिसत, बरोबर. त्यामुळे मधुरवाणी आपण बोलतोय पण आपली त्या प्रकारे क्रिया नाही आहे, तर परस्पर विरोधी या गोष्टी आहेत. म्हणजे आपली भाषा व कृती ही एकसाथ चालली पाहिजे. आपण बोलू शकतो हँड इन हँड किंवा पॅरेलल. आपली भाषा किंवा कृती हँड इन हँड चालली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण कुठल्याही पॉलिटिशियनचं घेऊ शकतो की ते लोक खूप छान छान मधुर भाषण करतात, बट जेव्हा एक्सपेक्टेशन्स पुढे जाऊन आपण बघतो तेव्हा दे डोंट मार्क अप द एक्सपेक्टेशन्स, बरोबर आहे. सो ह्या सुभाषितचा अर्थ हा आहे की जसं फूल वर्णसंपन्न युक्त असतं पण जर गंधहीन असेल तर ते शोभून दिसत नाही, त्याचप्रमाणे जर आपले मधुर वचन असूनसुद्धा, गोड वाणी असूनसुद्धा जर आपण क्रियाहीन असलो, आपण जर आपली कुठलीच कृती केली नाही तर ती शोभून दिसत नाही. ओके, इकडे शोभते. शोभते हे काय आहे तर आत्मनेपदी क्रियापद आहे. ओके. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. म्हणजे काय, जायते इकडे बघा, प्रपद्य म्हणजे टू सरेंडर, शोभते म्हणजे शोभून दिसणे. जायतेचा अर्थ होतो जन्म. ओके, टेक्स बर्थ. आता बघा, शतेषु जायते शूरः. शतेषु, शतम. शतम म्हणजे काय, 100. शतम म्हणजे काय, 100. आता बघा, हे जे सुभाषित आहे, जसं दुसरं आपलं श्लोक होता दुसरा तो हनुमानावर होता, पहिला सरस्वतीवर होता. तिसरं जे सुभाषित होतं ते आपण सारखं कृतिशील असलं पाहिजे, फक्त मधुरवाणीचा उपयोग नाही, म्हणजे माणसाने कर्म करत राहिलं पाहिजे यावर होतं. आता जे चौथं आहे ते दान, डोनेशन. आपण जे देतो, डोनेट लिहिते फक्त. ओके, सो आपण जे दान करतो त्यावर आहे ते. आता बघा, शतेषु, शतम म्हणजे काय, 100, 100. ओके, सो 100रांमधून एकच शूर जन्माला येतो. म्हणजे बघा, ह्यामध्ये आपल्याला असं सुद्धा लक्षात येईल की किती अशा गोष्टी किती कमी, म्हणजे एवढी पॉप्युलेशन असून सुद्धा एवढ्या लोकांमध्ये बाबा शूर एकच जन्माला येतो. असं शतेषु जायते शूरः म्हणजे 100 लोकांमधून कुणीतरी बाबा एखादाच शूर व्यक्ती असतो, लढाऊ असतो, बरोबर. सहस्रेषु च पंडितः. सहस्र म्हणजे 1000. सहस्र, विष्णू सहस्रनाम, 1000. तर 1000रांमधून एक पंडित होतो, 1000रांमधून एक पंडित जन्माला येतो. वक्ता दशसहस्रेषु. आता बघा, सहस्र म्हणजे 1000, दश म्हणजे 10,000. ओके, सो जो वक्ता असतो तो 10,000रांमधून जन्माला येतो. पण दाता भवती वा न वा, पण मिलियन्स ऑफ पीपल्स आहेत, परंतु जो दाता आहे, जो देणारा आहे, तो क्वचितच एखादा असतो. म्हणजे दाता, अ रियल गिवर, अ रियल डोनर हा एवढा विरळ असतो की शूर 100रामधून एक असतो, पंडित 1000रामधून एक असतो, वक्ता 10,000रांमधून एक असतो, पण दाता असेलच किंवा नाही. म्हणजे आपल्याकडे एवढी पॉप्युलेशन आहे पण जो रियल डोनर असतो तो बाबा एखादाच असतो, तो विरळ असतो. यामध्ये आपल्याला जो देतो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देण्याला खूप महत्त्व आहे. दानाला खूप महत्त्व आहे. तर यामध्ये आपल्याला दानाचं इम्पॉर्टन्स हे कळून येत आहे. ओके, आता बघा, इकडे जायते हा आत्मनेपदी क्रियापद आहे. टू और टेक्स बर्थ, इट मीन्स लोभाविष्टो नरो वित्तं वीक्षते न तु संकटं दुग्धं पश्यति मार्जारो न तथा लघुडाहतिम. आता बघा, लोभ आविष्ट. आता बघा, वीक्षते, इकडे वीक्षते आपलं आत्मनेपदी आहे, मीन्स टू सी. वीक्षते मीन्स टू सी.
ओके, तर लोभ आविष्ट म्हणजे जो लोभाने ज्या माणसाला ग्रासलंय, नर म्हणजे माणूस, लोभाविष्टो नरो वित्तम वीक्षते न तू संकटम. आणि ही जी खालची ओळ आहे, दुग्धम पश्यती मार्जारो न तथा लगुडा हतीम, हे एक्झाम्पल दिलेलं आहे. म्हणजे जसं मांजराला दूध दिसते पण छडीचा मार दिसत नाही. लगुडा हतीम म्हणजेच काय, स्टिक. लगुडा म्हणजे स्टिक, काठीचा मार, स्ट्रोक बाय द स्टिक, हे दिसत नाही. कोणाला? मांजरला जेव्हा दूध दिसतं तेव्हा ते मस्त डोळे बंद करून पितं, पण त्याला माहितीच नाही की ह्यानंतर त्याला मार मिळणार आहे वगैरे वगैरे. तसाच जो लोभाने आविष्ट म्हणजे जो लोभी माणूस आहे त्याला धन दिसतं, पण धन कमावण्यासाठी आवश्यक असलेले कष्ट मात्र दिसत नाहीत. म्हणजे प्रत्येकाला प्रचंड पैसा पाहिजे, मस्त ऐश आराम पाहिजे, पण ते जे धन कमावण्याचे मार्ग आहेत त्या मार्गामध्ये किती अडथळे आहेत, किती कष्ट आहेत, किती सॅक्रिफायसेस आहेत, हे त्या माणसाला दिसत नाही. जसं मांजराला दूध पिताना लगुडा हातीम म्हणजेच काय, छडीचा मार दिसत नाही. ओके, तर इकडे आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की जो लोभी असतो, जो ग्रीडी माणूस असतो, सगळ्यांनाच धन हवं आहे. मी असं नाही म्हणत की सगळेच अशा मार्गाने कमवणारे असतात, पण जे लोभी असतात त्यांचा आपल्याला इकडे फोकस केलेला आहे. लोभी माणसाला धन दिसतं, पण धन कमावण्यासाठी आवश्यक असलेले कष्ट त्याला दिसत नाहीत. जसं मांजराला दूध दिसतं पण छडीचा मार दिसत नाही. ओके, वीक्षते मीन्स टू सी, आणि हे ते इथे आत्मनेपदी क्रियापद आहे. आता बघा, हा खूप छान आहे हा श्लोक 6वा, मला खूप आवडतो. अपारे काव्य संसारे कवी एकः प्रजापती किंवा कविरेकः प्रजापती यथास्मै रोचते विश्वम तथा वै परिवर्तते. आता बघा, इकडे ना कवीची प्रतिभाशक्ती म्हणजे काय, थिंकिंग ॲबिलिटी. इकडे ना कवीची थिंकिंग ॲबिलिटी सांगितलेली आहे ह्या श्लोकामध्ये. अपारे काव्य संसारे म्हणजे ह्या विशाल काव्य संसारामध्ये कवी हा एकमेव प्रजापती आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ब्रह्मा इज अ क्रिएटर ऑफ आवर लाईफ. तो सृजनाचं काम करतो, ब्रह्मा निर्माणाचं काम करतो, बरोबर, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. सो निर्माण करायला जी प्रतिभाशक्ती लागते, निर्माण करायला जी थिंकिंग ॲबिलिटी लागते, ती थिंकिंग ॲबिलिटी कवीकडे असते. जर तुम्ही वेगवेगळ्या कवींची स्टोरीज वाचले असाल किंवा तुम्ही त्यांचे पोएम्स वाचले असाल, आपण असंही म्हणतो जे न देखे रवी ते देखे कवी, म्हणजे इतपत त्यांची प्रतिभाशक्ती भारी असते की ते लोक, त्यांना तुम्ही कुठलाही टॉपिक द्या, त्यांना तुम्ही साधं एक शब्द जरी दिलात तरी त्या शब्दाला ते खूप छान प्रकारे फुलवून सांगतात, बरोबर. यथास्मै रोचते विश्वम, रोचते, परिवर्तते, इकडे हे सगळे काय आहेत, रोचते म्हणजे आवडणे, परिवर्तते मीन्स टू चेंज, हे दोन इकडे आपल्याला काय आहेत, आत्मनेपदी शब्द आहेत. तर आता बघा, त्यांच्याकडे एवढी रचनात्मक शक्ती असते की ते त्यांच्या स्वइच्छेने त्या काव्याला निर्माण करतात, ते काव्य फुलवतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे अलंकार, रस, वेगवेगळे आता बघा, एकच हत्ती असेल पण त्या हत्तीला गज, वेगवेगळे असे शब्द ते वापरून त्या काव्याला इतकं प्रतिभासंपन्न करतात की आपल्यासारखी जी वाचक मंडळी असतात त्यांना कम्प्लीट आनंद प्राप्त होतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही कालिदासाचं मेघदूत ऐकलं असेल किंवा वाचलं असेल तर तुम्हाला त्यामधून कालिदासांनी किती छान छान उपमा दिल्यात मेघदूतामध्ये, त्या तुम्हाला कळल्या असतील. किंवा भासांचं एखादं असेल, भारवींचं असेल, तुम्हाला ते वाचून कळेल की एक्झॅक्टली प्रतिभाशक्ती म्हणजे काय, ते किती छान प्रकारे फुलवता येतं, त्यातून आपल्याला आनंद कसा प्राप्त होतो. तुम्हाला कुठले कवी आवडतात, तुम्ही कुठल्या ऑथरचं वाचलंय, तुम्हाला कविता आवडतात का, स्टोरीज आवडतात का शॉर्ट स्टोरीज आवडतात, म्हणजेच लघुकथा वगैरे,
डू लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. सो इथे आपल्याला कवीची प्रतिभाशक्ती सांगितलेली आहे. जसं की ब्रह्मा जो सृजनतेचं काम करतो, ब्रह्माचा संसार, त्यांचे विचार आणि इच्छांचा जसा हा पूर्ण सृष्टी हा त्यांच्या इच्छांचा परिणाम आहे, तसंच जे कवीचं काव्य आहे, मग जसं कालिदासाचं मेघदूत असावं किंवा भारवींचं किरातार्जुनीयम असावं, वॉटेवर, ती त्यांची ती प्रतिभाशक्ती आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे विचार आणि त्यांनी फुलवलेलं काव्य आपल्याला पाहायला मिळतं. ओके, आता बघा, वनस्पतेर पक्वानि फलानि प्रचिनोति यः विन्दते न रसं तेभ्यः बीजं चापि विनश्यति. इथे विन्दते मीन्स उपस्थित आहे. ओके, वर्तते इथे आहे ना. ओके, आता बघा, वनस्पती म्हणजे प्लांट्स, पक्वानी म्हणजे राईप, फलानी फ्रूट्स, प्रचिनोती म्हणजे टू प्लक, यह म्हणजे ही. ओके, विन्दते न रसम तेभ्यः बीजम च अपि विनश्यति. बीजम म्हणजे सीड्स. ओके, सो वनस्पती ही अपक्वानी फलानी प्रचिनोती यह, म्हणजेच काय की इकडे आपल्याला पेशन्स, लाईफमध्ये धैर्य, पेशन्स, सबर इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दिस सुभाषित फोकसिंग ऑन आवर पेशन्स. म्हणजेच काय, आपण वनस्पती लावतो, एखादं आपण सीड लावतो, काही वर्षांनी त्याचं छान प्लांट होतं, त्याला फुलं येतात, त्याला फळं येतात, बट एकदा त्याला फळ धरलं की आपल्याला खूप घाई असते ते फळ काढायची आणि त्याला टेस्ट करायची की मी लावलं आहे, आता आपल्याला राहावत नाही. पण तिथेच आपण चुकतो, तिकडे आपण पेशन्स नाही दाखवत, कारण की जर ते अनराईप फ्रूट, अपक्वानी म्हणजेच काय, अनराईप फ्रूट आपण जर ते काढलं, प्लक केलं, तर आपण त्या फ्रूट एन्जॉय करूच शकत नाही. म्हणजे जर आधीच आपण एखादं फ्रूट काढलं तर एकतर ते कच्चं लागेल, त्याची पूर्ण टेस्ट आपल्याला मिळू शकत नाही, आणि प्लस त्याच्यामध्ये जे बीज आहेत म्हणजे सीड्स आहेत ते सुद्धा आपण वाट लावतोय, म्हणजे ते बीजसुद्धा फुल्ली मॅच्युअर नाही आहेत. मग असे बीज परत आपण जेव्हा जमिनीत लावू तेव्हा त्याचं पुन्हा रोपात रूपांतर होणारच नाही, कारण की ते अजून इमॅच्युअर आहेत, अपक्व आहेत. त्यामुळे पूर्ण परिपक्वता म्हणजे पूर्ण आनंद एखाद्या फळाचा मिळण्यासाठी आपल्याला तेवढं धैर्य, तेवढं पेशन्स आपल्याला ठेवायला पाहिजे. तसंच आपल्या लाईफमध्ये आपण जेव्हा एखादं काम करतो तेव्हा अगदी एकदम 99.1% आपण गिवअप करतो आणि म्हणतो की आता बस, आता माझ्याने नाही होणार. बट ॲक्च्युली दॅट इज द पिरियड जेव्हा आपल्याला धैर्य ठेवून, पेशन्स ठेवून ते जे फळ लागलेलं आहे ते बस थोडंसं पिकायची वाट बघायची असते आणि मग त्याचा आस्वाद आपल्याला आपल्या लाईफमध्ये आपण मस्तपैकी घेऊ शकतो. आणि मग अशा फळामध्ये जे बीज आहेत, जे सीड्स आहेत, ते जेव्हा तुम्ही पुन्हा जमिनीत लावाल तेव्हा पुन्हा त्याच्यापासून छान झाड तुम्हाला मिळतील, भरपूर झाडं मिळतील, त्याच्यापासून तुम्हाला भरपूर फळे मिळतील. म्हणजे तुम्ही जर चांगल्या राईट टाईमचा, व्यवस्थित पेशन्स, धैर्य ठेवून जर तुम्ही तुमच्या कामामध्ये प्रगती केलीत तर तुम्हाला नक्कीच त्याचा खूप चांगल्या प्रकारे आस्वाद तुम्ही घेऊ शकता, जसं एखादं पिकलेलं फळ असतं तसं. तर इकडे तुम्हाला पेशन्सच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. सो विन्दते मीन्स उपस्थित असं. ओके, नाव लास्ट इज न देवो वर्तते काष्ठे न पाषाणे न मृण्मये भावे हि विद्यते देव तस्मात् भावो हि कारणम. आता बघा, ओके, हा जो 7th जो पेशन्सवाला आपला वनस्पतीवाला जो सुभाषित आहे तो विदुर नीतीमधून आहे, आणि हे जे 8वं सुभाषित आहे, द लास्ट वन ऑफ दिस चॅप्टर, हे चाणक्य नीतीमधलं सुभाषित आहे. सो वर्तते आणि विद्यते हे दोन इथे आत्मनेपदी
आपल्याला शब्द इथे पाहायला मिळतात किंवा धातू. आता बघा, न देवो वर्तते काष्ठे न पाषाणे न मृण्मये. काष्ठे म्हणजे लाकूड, पाषाणे म्हणजे दगड आणि मृण्मये म्हणजे माती. आता बघा, यांनी असं इथे म्हटलेलं आहे की जो देव आहे तो ना लाकूडमध्ये असतो, म्हणजे ना लाकूडच्या मूर्तीमध्ये असतो, ना दगडाच्या मूर्तीमध्ये असतो, ना बाबा मातीच्या मूर्तीमध्ये असतो. भावेही विद्यते, वेअर ही इज प्रेझेंट. विद्यते मीन्स प्रेझेंट. भावमध्ये भावेही विद्यते देव तस्मात भावोही कारणम. म्हणजे काय, आपण देवाला लाकडामध्ये शोधतो, दगडामध्ये शोधतो, मातीमध्ये शोधतो. ह्या भावाला म्हणजे ह्याला जे कारण आहे ते आपले नथिंग बट आपले इमोशन्स, म्हणजे आपले भावच आहेत. सो देव ह्याच्यामध्ये ॲक्च्युली नाहीच आहे, त्या फक्त मूर्त्या आहेत. पण आपल्या भावामुळे त्याच्यामध्ये आपल्याला देव दिसतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमागे जर काही इम्पॉर्टंट आहे तर ते आपले भाव आहेत, आपले इमोशन्स आहेत. आपण असंही म्हणतो की देव भावनेचा भुकेला आहे. तुम्ही त्याला नारळ अर्पण करा किंवा नका करू, त्याच्या आवडीची वस्तू अर्पण करा किंवा नका करू, पण तुम्ही घरात बसून सुद्धा त्या देवाचं स्मरण केलं तरी पण तो तुम्हाला तिथे येऊन भेटतो. कारण की तो फक्त भाव बघतो. देव फक्त भावाचाच भुकेलेला असतो. तेच आपल्याला इथे चाणक्य नीतीच्या या सुभाषितामध्ये सांगितलेलं आहे की देव ना मातीच्या मूर्तीत आहे, ना दगडात आहे, ना काष्टात आहे. ही सगळी भक्तांचीच भावना आहे की भक्त त्याला त्या आपल्या भावनेने त्या गोष्टींमध्ये बघतो. सो ऑल मॅटर इज इमोशन. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या फक्त थॉट्समध्ये असतात की तो इथे आहे तिथे आहे असं, पण देव भावनेचा भुकेलेला आहे ते आपल्याला इथे सांगितलेलं आहे. ओके, सो आय होप तुम्हाला हे सुभाषितं कळलेली असतील. खूप छान सुभाषितं आहेत, खूप अर्थपूर्ण, म्हणजे सुभाषित सगळेच छान आणि अर्थपूर्ण असतात, त्याच्यातनं आपण भरपूर काही शिकतो. पण ही खूपच छान आहेत. तुम्ही नक्की ह्यांचा अभ्यास करा, पाठांतर करा. जर तुम्हाला यामध्ये काही पण डाऊट असेल, डू लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. शेअर दिस विथ युअर फ्रेंड्स. थँक्यू सो मच. धन्यवाद.